नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा आला की घरच्या घरी चिप्स आणि साबुदाण्याचे पापड बनवण्याची लगबग सुरू होते. बटाट्याचे पातळ काप करून उन्हात वाळवणे, चिप्स आणि साबुदाण्याचे मिक्स मिश्रण करून बनवलेल्या कुरकुरीत ह्या पापड्या. हे दोन्ही पदार्थ घरच्या घरीच केल्यावर त्याची चव दुप्पट होते. सकाळचं ऊन, थोडी तयारी आणि योग्य नियोजन केले तर एकाच दिवशी हे दोन्ही पदार्थ सहज करता येतात. घरचे पदार्थ म्हणजे शुद्धता, बचत आणि कुटुंबासाठी प्रेम. उन्हाळा म्हणजे फक्त गरमी नाही तर घरातल्यांची चव जपण्याचा सुंदर काळ आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चकली बनवण्यासाठी आणले होते बटाटे. चकलीसाठी छोटे छोटे बटाटे लांब असे कसे तरी असले तरी चालतात, कारण की ते उकडूनच घ्यावं लागतात ना. त्याच्यामुळे मी चकली आणि शाबू बटाटे मिक्स पापड करायचे होते ना, त्याच्यासाठी बटाटे घेऊन आले होते बाजारातून. पण बटाटे आणल्याच्या नंतर 2 दिवस ठेवले, मग हात एवढा दुखत होता ना माझा, त्याच्यामुळे ते करताच नाही आलं. म्हणलं आता चकली जर करायची म्हणलं ना, ते सोऱ्या धरून असे दोन्ही हाताने नाही का चकली, डावा हात खूप दुखतो, त्याच्यामुळे ती चकली कॅन्सल केली. म्हणलं जाऊ दे आता, चकली काय करत नाही. बटाट्याचे चिप्स वगैरे, चिप्सला काय एका हाताने चिप्स केले तरी चालते, उजव्या हाताने नाही का. डाव्या हातात थोडंफार पकडायला इतका दुखत होता ना, त्याच्यामुळे चकली करायचं कॅन्सल केलं. हे काही वेफरचे बटाटे नाही, चिप्ससाठी बटाटे नाहीत हे. पण मला जाऊ दे आता, चला हे जे चिप्स बनवू, म्हणजे चिप्सला काही जास्त हे करायची गरज नाही, म्हणजे नाही का चिप्स काढले आणि वाळत घातले की झालं. चिप्सची तयारी काही जास्त करावं लागत नाही आणि त्याला पीठ वगैरे असं नाही का. चकली करायची मला ना, ती चकली सोऱ्या दुया हाताने धरून असं मस्त छान चकली पाडावं लागते. त्याच्यामुळे मी चकली कॅन्सल केली आणि चिप्स आणि शाबूचे पापडच ची तयारी केली. मला जाऊ दे ह्या वर्षी चकली नाही केली तरी चालेल, पण नाही का थोडं जास्त जर हाताला लोड वगैरे पडला तर जास्त दुखणं वाढायला नको. त्याच्यामुळे मी चकली कॅन्सल करून बटाटा आणि पापड्याची तयारी केली. सगळे बटाटे लहान मोठे होते. कसं उकडून घ्यायचे असतात ना चकलीला, त्याच्यामुळे ते लहान मोठे असले तरी चालते. स्वस्त म्हणजे कमी रेटमध्ये दिले होते. वेफरचे बटाटे 20 रुपये 18 रुपये असे किलो आहेत. ते मी नंतर आणणार होते चांगले बघून, असे गोल गोल छानपैकी. मग त्यांनी गोल असे वेफर्स छान पडतात. हे कसे लंबुळे वाकडे तिकडे कसे पण आलेत. मला ठीक आहे जाऊ द्या, तळूनच खायचेत नंतर, म्हणून असे केलेत. एवढे काही व्यवस्थित नाही आले. आणि वेफरचा बटाटा वेगळाच असतो. हे चकली आणि शाबूच्या पापड्यासाठी बटाटा आणलेला होता. ठीक आहे मला जाऊ दे एवढ्या वेळेस नाही का. मग मस्तपैकी पाणी वगैरे गरम करायला ठेवले वेफर्ससाठी. रात्रभर पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुवून घेतला बटाटा. वेफर्स पण नाही का चिप्स रात्रीचं धुवून घेतले 2 पाण्याने. नंतर त्याच्यामध्ये तुरटी टाकून ठेवली. रात्रभर पाण्यामध्ये बटाटे वेफर्स होते. सकाळी उठल्याच्या नंतर मस्त पाणी वगैरे गरम करायला ठेवलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि परत सकाळच्या 2-3 पाण्याने असे वेफर्स धुवून काढले. कसं पांढरे शुभ्र येतात ना, मग त्याच्यामुळे ते 2-3 पाण्याने सकाळचं पण त्याच्यातलं सगळं काय असतं ना बटाटे सगळं निघून जातं आहे. मस्त छानपैकी बटाटे झालेत, छान झालेत. पण एवढे काही गोल असं वेफरसारखे झाले नाही. ठीक आहे म्हणलं जाऊ द्या, घरीच खायचे, तळूनच खायचे, कुठं द्यायचेत आपल्याला. त्याच्यामुळे केले तयार घरच्या घरी. म्हणजे असं वेफर्सचे बटाटे नव्हते तरी पण मला जाऊ द्या, असू द्या, चकली पुढच्या वर्षी करू. आणि सगळे तर आधीच आणून ठेवले. मग एवढ्या मोठ्या वेफरचं बटाट्याचं काय करायचं, भाजी तरी कुठं नाही का. इतके दिवस तरी नंतर उगतात ते बटाटे. जास्त दिवस जर घरात राहिले ना त्याला कोंब फुटतात, मग ते भाजी पण चांगली होत नाही, ते नको वाटतं वापरायला. म्हणून म्हणलं पटकन करून टाका वेफर्स. आणि ऊन आहे तोपर्यंत. नंतर गेल्या वर्षी तर पाडवा झाल्याच्या नंतर पावसाच सुरू झाला, त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. जे होतं तेच आपलं घरातलंच ते आतापर्यंत संपलं. मुलांना कसं थोडंफार तळून दिलं हे केलं तर खात बसतं प्रज्वल. बाहेरचे वेफर्स घेण्यापेक्षा, दुकानातले वगैरे नाही का चिप्स ते 5 रुपयाला पाकिट घेण्यापेक्षा आपलं ह्यालाच थोडं तेल मीठ तिखट टाकून दिलं ना तळून, छान लागतात. खातात टी व्ही बघत बघत सुट्ट्याचं संडे वगैरे असलं तर. हे असं पाण्यात थोडी उकळी आधीच फुटली होती, नंतर मीठ टाकून दाबून बघायची वेफर्स नाही का शिजले की कसे. थोडे असं आतमध्ये बोट गेलं ना तीच वेफर झाले म्हणायचं. जास्त गाळ पण शिजून नाही द्यायचे, नाहीतर मग ते गाळ होऊन बसतात, चिटकून बसतात एकाले. थोडेसं मीठ नाही का पाण्यामध्ये जास्तच मीठ लागतं बघा वेफरच्या ह्याला. मीठ पण थोडंसं खाऊन बघायचं. आणि सुकल्याच्या नंतर जास्त पण मीठ टाकायचं नाही. सुकल्यानंतर काय होतं ते मीठ जास्त लागतं, म्हणजे जास्त खारट होतात पापड्या. आता कमी लागतं आणि सुकल्यानंतर बरोबर टेस्ट लागते त्याची. त्याच्यामुळं जास्त पण नाही मीठ टाकायचं, खाऊन बघायचं. आणि पाण्यात पण मीठ राहतं ना, त्याच्यामुळं ते
आपल्या ह्यानेच टाकायचं अंदाजेप्रमाणेच. असे वेपर्स घेतले मी तयार करून आणि एकटीलाच टाकायची होती. वरती ओमकार पण होता, मला चल थोडीशी मला मदत करू लाग, त्याला पण सुट्टी होती. ह्या वर्षी काय नाही करायचं माझी गॅरंटीच नाही. कुरडाई वगैरे सगळं बाहेरूनच बनवून घेणारे, पापड पण बाहेरूनच आणले करून. दरवर्षी मी घरीच करत असते, पण ह्या वर्षी हाताच्या प्रॉब्लेममुळेच सगळंच कॅन्सल केलं. जेवढं आपलं एका हाताने होईल तेवढंच सांडगे वगैरे केलेत. वेपर्सचं काही एवढं टेन्शन नसतं, एका हाताने खिसायचे आणि वाळा टाकायचे. जास्त लोड नको मला हाताला द्यायला, एक्सरे वगैरे काढूस तर. नंतर बघूया, राहून जाईल. ते हंडा पाण्याचा उचलल्यामुळे एवढा प्रॉब्लेम. आता एवढं नाजूक जीव झाला ना, थोडंफार कामं वगैरे केले, लोड आला हा की लगेच दुखणे भाणे सुरू होते. पहिले लोक असे नव्हते, निब्बर होते, काही होत नव्हतं त्यांना. किती कामं करा, काय करा, दना कामं केले तरी बी काय होत नव्हतं. आता एवढे नाजूक लोक झाले ना, खाणं पिणं सगळं मशीनमधूनच असल्यामुळे ते पौष्टिक आहार भेटाना सगळ्यांना. कशावर बी फवारण्या, कशावर बी केमिकल, काय काय असतं. हॉटेलचे जेवणं, घरी कंटाळा आला की चला आणा हॉटेलमधून भाजी आणा, असं. त्याच्यामुळं शरीर नाजूक झाले सगळ्यांचे. हे सगळे झाले ते वेपर्स वगैरे वाळवून टाकून. तेवढी एक बेडशीट पूर्ण झालं. नंतर कमी दुसरं एक पातेलं होतं ना, 2 पातेलीचं एका पातेल्यामध्ये बसत नव्हते वेपर्स, मग 2 पातेल्यामध्ये शिजवले होते. मग ते दुसरं पण पातेलं मी नंतर खाली जाऊन घेऊन आले. आणि शाबूच्या पापड्या पण बनवायच्या होत्या. एके दिवशी संडे होता, तर म्हणलं एके दिवशी दोन्ही पण होऊन जातील. त्याच्यामुळं ते रात्रीच शाबू पण भिजायला टाकला होता, असे 2 पातेल्यामध्ये. अर्धा किलोपेक्षा जास्त शाबू असेल, अंदाजेच टाकला होता, असं काही मोजून वगैरे घेतला नव्हता. घरी होता किराण्यामध्ये आणलेला शाबू, तर टाकला अंदाजेच. बटाटे पण अंदाजेच घेतले. काही काही लोक कसं बरोबर 1 किलो बटाटा 1 किलो शाबू 3 किलो बटाटे असे नेमाने घेतात. तसं मला अचानकच सगळं, मला बटाटे किती दिवस ठेवायचे घरात, त्याच्यामुळे मी लगेच घेतली तयारी करायला. मला उद्या संडे पण आहे आणि होऊन जाईल, मुलांना सुट्ट्या डबा वगैरे करायची गरज नाही. त्याच्यामुळं मी अंदाजे सगळं घेतलं. बटाटे पण खिस वगैरे रात्रीच हे करून ठेवलं होतं, बटाट्याची साल वगैरे काढून ठेवलं तर मग सकाळी त्याचा खिस पण पाडला. आणि असं गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि नंतर शाबू टाकायचं. शाबू शिजूस तर ते करूस तर आपलं खिस पण पाडून होतोय. मग शाबू टाकला शिजायला, मस्त झाकून वगैरे ठेवलं. त्याच्यात मीठ काय टाकलं नाही, नंतर टाकायचं मीठ वगैरे. आणि असे बटाटे खिसून घेतले. बटाटे पण अंदाजेच घेतले होते, 3-4 किलो 4 किलो तरी बटाटे असतील. त्यातले थोडेसे ठेवले होते काढून. 3.5 किलो बटाटे असतील, अर्धा पाऊण किलो शाबू असेल. आणि बटाटे जास्त टाकले तरी चालतात, छान होतात. एवढे छान पापड होतात ना, गेल्या वर्षी केलते मी, एकदम परफेक्ट आणि मस्त झाल्या होत्या. असे खिसून घेतले पटापट सगळे बटाटे. आणि आधी चिप्स घालून आलते वरून. मला ह्याला चिप्सला टाईम लागतो ना, एक वाळायला टाकायला. आणि ह्या पापड्याला नाही जास्त टाईम लागतो, पळीने घालायचे असतात ना, पळी पापड्या, त्याच्यामुळे फास्ट होतात. आणि म्हणलं उन्हाच्या आधी सकाळी घालून घ्यावं. नाश्ता वगैरे झाली होती सगळ्यांची, जेवणं करून गेलती बाकीचे दुकानात. आणि म्हणलं हे नंतर मग आपली तयारी सकाळी लवकर उठून करावं तर नाही का, सकाळी लवकर पहाटे उठून पण नाही जमत. मग थोडं 8-9 वाजले होते करायला. बघा ही सगळं खीस त्याच्यामध्ये टाकलं. शाबू थोडं शिजत आल्याच्या नंतर खीस टाकायचं, ते बी 2-3 पाण्याने धुवायचं चांगला आणि नंतर टाकायचं ह्याच्यामध्ये शाबूमध्ये. आणि मग छान असं शिजून होतंय. बघा किती छान शिजत. अजून काय शिजला नाही, शिजत आला. शाबू मस्त शिजला आणि थोडासा बटाटा शिजायचा राहिला, थोडा कच्चाच आहे. म्हणलं थोडे शिजून द्यावा अजून 15-20 मिनटं. आणि नंतर मग त्याच्यात चटणी मीठ काय टाकायचं तर आपण टाकू शकतो. म्हणजे मिरची, माझ्याकडे मिरच्या भरपूर होत्या गावाकडच्या. नंतर मग मिरच्या थोड्याशा कुटून घेतल्या खलबत्त्याने. असं गेल्या वर्षी पण अशाच टाकल्या होत्या मिरची. हिरवी मिरची नाही टाकत मी कधी. हिरवी मिरची थोड्याशा काळसर दिसतात ना, ह्यानी छान कलर पण येतो आणि छान लागतात एवढं काही. आणि मग असं थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं आणि मीठ वगैरे टाकलं. नंतर खाऊन पण बघायचं थोडंसं, नाही काय खरट, जास्त खरट पण नको, नंतर वाळ्यावर ना खरट झाले तर नंतर खाऊ पण वाटत नाही. आपल्या अंदाजेप्रमाणे मीठ आणि चटणी टाकून घेतली. छान मस्त हलवून नंतर थोडे शिजून घेतलं अजून. आणि नाही शिजायला पाहिजे शाबू. बघा पूर्ण शिजलाय, मस्त छान झालाय. आणि बटाटा पण शिजत आलेला आहे. थोडं 10-15 मिनटं ठेवते आणि घेऊन जाते टेरेसवर. तर अर्धे पातेलेच, म्हणजे एक पूर्ण पातेल होते, वजन जाणार नाही म्हणून मी छोटे पातेल्यात अशी वरती घेऊन आले. खालून वरती न्यायचं म्हणलं तर खूप नाही का जड असतं आणि गरम असतं ना पातेलं. मग असं कागद वगैरे हातरून घेतला. खूप मोठा कागद होता, आमच्या दुकानातच भरपूर ते विकायला आहेत. गिराईक आहे, संपून जातो. गेल्या वर्षीचा कागद आहे, मी गेल्या वर्षीचा आणून ठेवला होता. छानपैकी धुवून वगैरे घेतला
आणि ह्याच्यावरच थोडेसे वेफर्स पण टाकले नाही का, इकडं बसत नव्हते म्हणून. कागद आहे म्हणलं मोठा बसल त्याच्यात. इतकी हवा सुटली होती ना त्या दिवशी, खूप हवा होती. एवढं कागदावर दगडं वगैरे ठेवलं तरी ते हवेने उडतच होता. पातेलं ठेवलं इकडं, मस्त मी पण मांडी घालून बसली तिथंच. आणि इकडं साईडला बसता पण येत नव्हतं, एवढा मोठा कागद नाही का. आणि तिथं मग एवढे पापड नाही का, सगळ्या पापड्याला हा कागद पुरला बरोबर. मला वाटतं कट करून घ्यायला पाहिजे नाही का, म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला बसायची गरज नाही पडायची, साईडने बसून इकडं नाही का पापड घालता येतील. हे आमचं टेरेस. वेपर्स तर वाळत आले होते, एवढं ऊन आहे. ते पापड्या शिजूस्तर वगैरे हे करूस्तर वेपर्स वाळत आले. हे सांडगे काल घातलेले ते पण आणले होते उन्हालाच. आणि नंतर मग हे बघा हवा, कसली हवा भयंकर. एवढी हवा नंतर नाही का उडून जायसारखं, सगळी धूळबिळ यायची. मी टेरेस वगैरे आधीच धुवून काढलं होतं सगळं, म्हणलं नाही का माती वगैरे इकडं तिकडे पलीकडच्या साईडला झाडं वगैरे आहेत. त्या साईडला मला असंच पापड्या वगैरे घालायला, गहू बाजरी वाळत घालायसाठी हे टेरेस मोकळंच ठेवलं होतं. आता सोलर पण आणणार आहे, त्याच्यामुळे सोलर पण एका साईडला राहील इथं आणि थोडीशी जागा राहील आपल्या वाळवण्यासाठी. कधी पण ज्वारी बाजरी कधी गावाकडून आली तर वाळायला आपली जागा स्वतःची पाहिजे ना, त्याच्यामुळे हे साईडला टेरेस ठेवलं. पलीकडच्या साईडला झाडं बिडं आहेत भरपूर. मग वेपर्स तर पूर्णच अर्ध्यापेक्षा जास्त वाळलेतच, थोडेच राहिलेत वाळायचे. वेपर्स काही ह्या वर्षी एवढे चांगले झाले नाही, कारण की गोल असे झाले नाही. आणि ते वेपर्सचे बटाटे नव्हते, चकलीचे बटाटे होते. शाबू आणि चकली करतात ना, ते पण ओमकारला खूप आवडते शाबू आणि चकली. त्याच्यासाठीच आणले होते. नंतर हाताचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते कॅन्सल केलं. अशा बटाट्याच्या पापड छोटे छोटे घातले, सगळे बटाट्याचे पापड वाळते सुकत आल्यात. नंतर ओंकारला म्हणलं चल मला काढू लागायला, हे पलटी करायच्या म्हणजे मग परत सुकतात. छोट्याच घेतल्या म्हणजे तळून परत अजून मोठी पापड होती ही. आणि बटाटा कुठं दिसत नाही बघा, हे ट्रान्सफर झाला आहे सगळा बटाटा आतमध्ये शाबूमध्ये जाऊन मिक्स झाला आहे बघा. वेपर सगळे वाळून बसलेत. येलो म्हणजे एवढे काही वेपर्स एवढे काही मनासारखे झालेच नाही ह्या वर्षी, पण तळ्याच्या नंतर होतात पांढरे शुभ्र. आता रात्री म्हणजे किती 3 नाही 4 वाजून गेले होते. आम्ही वरती टेरेसवर गेलो होतो, तोपर्यंत पापड्या बिपड्या सुकून झाल्या होत्या. नंतर एक पापडी काढायला टाईम लागत होता, चिटकून बसल्या होत्या ना त्या. म्हणलं मग एक काढून अशा पलटी करून ठेवल्या होत्या, म्हणजे मग परत सुकतील. आणि आभाळ आल्यासारखं चालतं, पावसाचं वातावरण चालतं असे. मग म्हणलं चला खालीच घेऊन जाऊ. आणि मग खाली घेऊन आलो होतो आम्ही अशा पापड वेपर्स. म्हणलं सकाळी टाकता येतील परत उन्हाला वरती नेऊन. 2-3 दिवसात चांगले वाळतात, मग वर्षभर टेन्शनच नाही, परत काढायची गरज नाही. बघा दिवस मावळायला आला आता. किती वाजले आता 5:30 वाजून गेले असतील, 6 वाजत आले असते. मस्तपैकी पापड आणले दुसऱ्या दिवशी मग छानपैकी वाळले बघा. हे किती छान. म्हणलं ओमकारला चल थोडेसे आण, आपण तळून बघू कसे झाले कसे नाही. वेपर्स तर माझ्या मनासारखे झालेच नाही ह्या वर्षी, मग बघू पुढच्या वर्षी करू म्हणलं चांगले. आता चकली तर कॅन्सलच होणार आहे. कोरड्या बाहेर करायला दिल्यात. एका ताईकडे 5 किलो गहू दिलेत, त्यांना म्हणलं द्या आता करून. हे असे आमचे पापड आणि वेपर्स. अजून बाजरीच्या पण पापड्या करायच्या आहेत, बघूया कसं कसं जमते तसं करू. तांदळाच्या करायच्यात, बाजरीच्या करायच्यात. मग तळून बघायला म्हणलं चल वेपर्स तळून बघू कसे पांढरे होतेत का पिवळसर दिसत होते. मला ते बटाटा चांगला नव्हता ना, म्हणजे वेपरचा बटाटा नव्हताच ना, त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या ठीक आहे. प्रज्वलला दिले खाऊन तर मला खूप छान झाले, मिठाला खूप छान लागत होते. असे वेपर्स आमचे झाले. मग नंतर मला पापड्या वगैरे थोडेसे, आणि उपवास पण होता मला, सोमवार होता, त्याच्यामुळे म्हणलं तळू थोडेसे पापड वेपर्स. तेल गरम नव्हतं झालं जास्त. हे छान किती छान आले पापड. आणि प्रज्वल म्हणला पालक भाजी कर मला, मग पालक भाजीची पण तयारी करून ठेवली होती. छानपैकी पालक कट करून घेतला होता. बेसन आपल्या भाज्यासारखंच करायचं, फक्त कांदा नाही टाकायचं त्याच्यात, पालक टाकायचं. ते पण मुलांच्या पोटात जातोय, त्याचं मग जेवणच झालं. बटाटे चिप्स पापड आणि भजे खाल्ले की ते मला नको, आता मला जेवणच नाही करायचं. नंतर परत म्हणलं अरे बाबा थोडंसं खा म्हणून वरण भात केला आणि सगळ्यांना अशी पालक भाजी दिली करून. छान होतात कधीतरी नाही का. मुलं पालक भाजी खात नाही बघा प्रज्वल. ओमकार खातोय, प्रज्वलला नाही आवडत पालकाची भाजी. मग असे पालकाचे भजे वगैरे करून द्यायचे, कधी पराठे द्यायचे, कधी पुऱ्या द्यायच्या. पालकपुरी पण खूप छान होती. 2 दिवसापूर्वीच पालकपुरी केली होती. पालकपुरी आणि श्रीखंड बटाट्याची सुक्की भाजी.
आणि आज म्हणलं चला आता पालक भजी करूया. छानपैकी मस्त हिरवी मिरची हे टाकून पालकाची भजी केले. सगळे कोणाकोणाकडे करते, सगळीकडे करतात पालक भजी, पालक पुरी, पालक पराठा. छान होते मस्त पालक. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला, कशा वाटल्या पापड तुम्हाला कमेंट करून सांगा.